काल 15 एप्रिल 2026च्या दिव्य मराठी वृत्तपत्रात मी एक बातमी वाचली. मथळा होता, सेन्सेक्स 15% कोसळल्यानंतर दिग्गज आणि जुन्या गुंतवणूकदारांनी केली खरेदी. बाजारामध्ये जेव्हा भीतीचे वातावरण, तेव्हा स्मार्ट मनी सगळ्यात आधी सक्रिय होतो. मित्र, जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा देशातील अभ्यासू आणि संयमी गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ मजबूत करून घेत असतात. जानेवारी ते मार्च या तिमाहीतील घसरणीकडे चाणाक्ष निवेशकांनी संकट म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहिले. जेव्हा जागतिक घडामोडीमुळे सामान्य निवेशक घाबरलेला असतो, तेव्हा संयमी गुंतवणूकदाराला तिथे एक मोठी संधी दिसत असते. कारण त्याला माहिती असते की मार्केट स्वस्त झाल्यानंतर निवेश करू, तेव्हाच रिकव्हरी आल्यानंतर आयडियल प्रॉफिट बनेल. सामान्य निवेशक मात्र अशा वेळी संपूर्ण जगाची काळजी करत बसतो आणि आपल्या अजिबात कंट्रोलमध्ये नसलेल्या गोष्टींचा विचार करून हाती आलेली अतिशय योग्य वेळी निवेश करण्याची संधी तो भीतीपोटी किंवा ज्यांना अर्थव्यवस्थेचे काहीही ज्ञान नाहीये अशा लोकांचे ऐकून घालवून बसत असतो. मित्रो, आपल्यासोबत अशी अजिबात होऊन देऊ नका. आता मार्केटने दिलेल्या डिस्काउंटेड व्हॅल्युएशन मध्ये निवेश करण्याची संधी घालवू नका. लिक्विड फंड थ्रू एसटीपी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन लावून निवेश करा. म्हणजे अस्थिर वातावरणातही आपले कॅपिटल सुरक्षित राहण्यात काही काळ का होईना मदत होईल आणि बाजारांच्या चढ उतारांचा एव्हरेजिंग करून आपल्याला लाभही घेता येईल. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा आणि आमचे चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.